मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे यांनी आयोजित केलेल्या भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव दिनी या विचार संमेलनाला उपस्थित राहताना मला खरोखरच खूप आनंद होत आहे. झालं असं की मला त्यांनी आमंत्रण दिलं होतं, पण मला मुंबईत खूप लोकांना थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे, घशाला इन्फेक्शन. तसं झाल्यामुळे मी रद्द करायचा विचार करत होतो. मी त्यांना विनंती केली की मी नाही आलो तर चालेल का. सुधारकर साहेबही आहेत, पण त्यांनी सांगितलं की नाही, तुम्हाला यावं लागेल, कारण आम्ही खूप तयारी केलेली आहे मोठी. आणि मग मला तेवढा घशाचा त्रास झाला नाही जेवढा अपेक्षित होता डॉक्टरनी सांगितलं. त्यामुळे इथे उपस्थित राहताना मला खरोखरच खूप आनंद होतोय. मी यापूर्वी बऱ्याच वेळेला बोललेलो आहे संविधानाबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मी खूप वेळा बोललेलो आहे. पण बहुतेक वेळा हे बोलणं अशा समुदायापुढे होता की म्हणजे ज्यांचा कायद्याशी संबंध आहे, म्हणजे जजेस आहेत किंवा वकील आहेत किंवा विद्यापीठात काही वेळा बोललो. पण ते बोलणं आणि साध्या माणसांपुढे, साध्या म्हणजे कमी शिकलेलं असं नाही मी म्हणत, पण ज्यांना कायद्याचं शिक्षण ज्यांनी घेतलेलं नाही अशांपुढे बोलणं हा थोडा वेगळा भाग आहे. आणि आपल्याकडे मर्यादित वेळ आहे. संविधान ही अशी गोष्ट आहे की त्याच्यावरती मी रोज 5 तास असा महिनाभर सुद्धा बोलू शकतो आणि प्रत्येक वेळी नवीन सांगू शकतो. मला आज काही थोडे विचार मांडायचे आहेत, ते मी मांडतो. त्या दृष्टीने आपण विचार करावा अशी माझी अपेक्षा आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय की संविधान हे काय आहे मुळात, आणि संविधान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का, सामान्य माणसाला माहिती आहे का. मला असं वाटतं की संविधानाबद्दल ज्ञान फार कमी आहे. लोक बोलतात संविधान संविधान संविधान, पण त्याला त्याची काही विशेष माहिती आहे असं वाटत नाही मला. ज्या परिस्थितीत संविधान बनलं त्याचीही त्याला विशेष माहिती आहे असं वाटत नाही, म्हणजे त्याच्याबद्दल विचार केलेला नाही आहे. मला एक सांगावं असं वाटतं की संविधान हे आपण एक समजून घेतलं पाहिजे की हे असं एक डॉक्युमेंट आहे, असा एक दस्तऐवज आहे हा की ज्याच्यामुळे आपलं राष्ट्र अस्तित्वात आलं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण म्हणतो आता 5000 वर्षापूर्वीचा देश आहे, 2000 वर्षापूर्वीचा देश आहे. तो देश वेगळा होता, अगदी निर्विवादपणे वेगळा होता. तुम्ही हे लक्षात घ्या, अगदी फार लांब जायला नको, पण ब्रिटिश आले तेव्हा आपलं काय गणतंत्र, लोकशाही गणतंत्र होतं का? अजिबात नाही. अनेक राजे, म्हणजे मला कोणीतरी सांगितलं जवळजवळ 500च्या वरती संस्थानिक होते, हिंदू राजे होते, नवाब होते, यांची वेगवेगळी राज्य होती. आणि लोकशाही गणतंत्र हा प्रकार अस्तित्वात नव्हता. ही जेव्हा घटना, राज्यघटना जी आली त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी काही लोकांचा विरोध पत्करून कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष, चेअरमन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेमलं, काही विशिष्ट हेतूने. कारण एक विशिष्ट समाज त्यांना अभिप्रेत होता. जेव्हा ब्रिटिश गेले त्याच्यानंतरचा भारत जर तसाच ठेवायचा असता तर त्या संस्थानिकांकडे त्यांची राज्य सोपवून त्यांना हातात ते देता आलं असतं. हे लक्षात घ्या कसं आहे. तसं झालं नाही. एक नवीन भारत उदयाला आला आणि तो त्या भारताचे नियम काय आहेत ते सगळे त्या संविधानात लिहिले. हे जर आपल्याला कळलं तर बरेचसे 50% वादविवाद जे होतात, राजकीय पक्ष घडवून आणतात, त्या फाटा मिळेल. हे आपल्या देशाचे नियम आहेत आणि हे नियम आपल्याला माहिती नाही. बरं, संविधान काय आपल्यावर लादलेलं नाही आहे कोणी. त्याचे शब्द तुम्हाला माहित असतील. वी द पीपल ऑफ इंडिया अडॉप्ट अँड गिव्ह टू अवर सेल्स. म्हणजे आपणच आपल्याला दिलेलं आहे, आपण स्वतः हे नियम मान्य केलेले आहेत. इथे राहायचं असेल तर हे नियम आहेत. मी यापूर्वी पण बोललो आहे, म्हणजे अगदी जजेसच्या फंक्शन्समध्ये पण मी बोललेलो आहे की आपण एखाद्या लायब्ररीचे मेंबर झालो समजा, तर आपण बघतो ना लायब्ररीचे रूल काय, किती दिवसात पुस्तक परत केलं पाहिजे, कुठल्या दिवशी लायब्ररी बंद असते, हे सगळं आपण जाणून घेतो. एखाद्या क्लबचे आपण मेंबर झालो तर आपण सगळे नियम विचारून घेतो. मग मला एक आश्चर्य वाटतं की देशात आपण राहतो, या देशाचे काय नियम आहेत त्याची आपल्याला गरज नाही पडत. मग जाणून घ्यायची फार कमी लोकांना गरज पडते. मी हे बघितलंय दुर्दैवाने की वकील आणि इव्हन कनिष्ठ कोर्टातले बरेचसे न्यायाधीश यांच्यामध्ये पुरेशी घटनेचं ज्ञान नसतं, कॉन्स्टिट्यूशनचं ज्ञान नसतं. त्यांना वाटतं आमचा काय संबंध येणार आहे. कारण रिट पिटिशन्स जे असतात, म्हणजे ते तुम्हाला माहिती असेल, रिट पिटिशन सगळ्यांना माहिती आहे की आपण उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात दाखल करतो, ते काय आमच्याकडे येत नाही.
कायदे बाकी माहीत असले तर आम्हाला घटना माहीत असायची काही विशेष गरज नाही. पण हे चुकीचं आहे, कारण कायद्याचा अर्थ लावताना तुम्हाला घटनेची मूलभूत तत्व समजावून त्याप्रमाणे त्याचा अर्थ लावायचा असतो. कायदे सगळे पण ते अर्थ वेगवेगळे लावू शकतात आपापल्या फिलॉसॉफीप्रमाणे. आणि घटनेची फिलॉसॉफी जी आहे, आपल्या देशाची जी पॉलिटिकल राजकीय फिलॉसॉफी आहे, सामाजिक फिलॉसॉफी आहे, ती त्या घटनेमध्ये आहे आणि त्याच्या प्रियम्बलमध्ये आहे. मला मराठीतून म्हणजे ते शब्दांचे कदाचित अर्थ बरोबर शब्द त्याला मिळणार नाही म्हणून, पण हे इंग्लिश शब्द सगळ्यांना माहिती आहेत तर त्याचाच मी वापर करेन. हे तर पहिला मुद्दा मला हा सांगायचा की आपल्या देशाचे नियम आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे की हे नियम आहेत. आणि मग काय नियम आहेत? आपण आता प्रियम्बल बोलणं झालं. प्रियम्बल ही फिलॉसॉफी सांगतात की जस्टिसचे 3 भाग केलेले आहेत: सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप, फ्रॅटर्निटी अमंग ऑल, हे मुख्य मुद्दे आहेत. आणि असा समाज एक अभिप्रेत होता, त्यांना असा निर्माण करायचा होता. आता आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये या राष्ट्राचं जे नवीन राष्ट्र जे निर्माण होणार होतं कॉन्स्टिट्यूशनमुळे, त्याचं वर्णन असं केलेलं आहे. त्यात बरेच शब्द वापरलेले आहेत. त्यात सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक या शब्दांचे अर्थ समजावून घेतले पाहिजेत. मी जास्त खोलात जाणार नाही कारण तेवढा वेळ नाही आणि आपण कायद्याचेही अभ्यासक नाही. त्या प्रत्येक शब्दाबद्दल एक दिवस व्याख्यान देऊ शकतो किंवा इतके ते शब्द महत्वाचे आहेत. सॉव्हरीन म्हणजे आम्ही स्वतंत्र आहोत, आमचं आम्ही ठरवणार, दुसरी कुठली अथॉरिटी बाहेरची आम्हाला सांगू शकत नाही. सोशलिस्ट जो शब्द आहे हा नंतर टाकला गेला. सोशलिस्ट हा शब्द नंतर टाकला गेला म्हणून काही लोक असं म्हणतात की मूळ घटनेत तसं नव्हतं आणि हा शब्द चुकीचा टाकलाय असं काही लोक म्हणतात. पण ते चुकीचं आहे. तो शब्द अशाच टाकण्यात आला की काही संदिग्धता त्यात राहू नये. जे घटनेत लिहिलेल्या गोष्टी त्याच्यावरून सोशलिस्ट राष्ट्रच त्याला पाहिजे होते, अगदी उघड आहे. ते सोशलिस्ट राष्ट्र म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ, ते समान व्हावं, त्यातली विषमता कमी व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. पण आता आजचा ट्रेंड वेगळा आहे. आपण बघतो की आता जास्त लिबरलायझेशनच्या नावाखाली इकॉनॉमिक पॉलिसीज बदललेल्या आहेत ज्या त्यावेळी अपेक्षित होत्या. काय योग्य काय अयोग्य याच्यावर मी भाष्य करणार नाही, आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे. नंतर तिसरा वर्ड सेक्युलर हा महत्वाचा आहे. सेक्युलर बद्दल वेगवेगळे लोक आपल्याला पाहिजे तसा अर्थ लावतात, पण एक त्याला डिनाय करता येत नाही की सेक्युलर म्हणजे या राज्याला कुठलाही धर्म नाही, या देशाला स्वतःचा कुठलाही धर्म नाही. आणि बऱ्याच देशमध्ये असं आहे की त्यांचं राष्ट्र जे आहे ते ख्रिश्चन राष्ट्र आहे किंवा मुस्लिम राष्ट्र आहे. उदाहरणार्थ पाकिस्तान एक मुस्लिम राष्ट्र आहे, त्या राष्ट्राचा धर्म मुस्लिम आहे. तसं भारताचा कुठलाही धर्म नाही. आणि हे अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे लोकांनी. आणि घटनेबद्दल जी डिबेट्स आहेत त्याच्यात पण लिहिलेलं आहे की प्रेफरन्स कुठल्याही धर्माला मिळणार नाही. हा जो नवीन देश आहे यात कुठल्याही धर्माला प्रेफरन्स मिळणार नाही. तर सगळे धर्म समान आहेत आणि प्रत्येकाला आपापल्या धर्माचं आचरण करण्याची मुभा आहे, प्रसार करण्याची पण मुभा आहे, प्रचार करण्याची पण मुभा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे काय आहे, हा या देशाचा नियम आहे. की थोड्या वेळाने बोलीन. मला म्हणजे या बॅकग्राऊंडवरती मी थोडासा आत्ता बोलू शकतो, नाही तर आत्ताच बोलतो पुढे आपण जाण्यापूर्वी. मला सांगा, मला एक कळत नाही की अशी जर परिस्थिती आहे आणि अशा अनेक तरतुदी आहेत तर जे हिंदू राष्ट्र पाहिजे असं म्हणतात हे उघडच कसं काय चालवून घेतलं जातं हे मला कळतच नाही. आणि याच्यात मला आश्चर्य वाटतं, याच्यात बहुजन समाज, दलित समाज हा पण सामील होतो. काही लोक होतात ज्याने आंबेडकरांना जे मानतात त्यांच्या विचारांना मानतात, हे कसं खपवून घेतात हेच मला कळत नाही. आज प्रत्येक राजकीय पक्षाला बाबासाहेब आंबेडकर हवेच आहे, कारण त्यांच्या विरुद्ध बोलायची कोणाची प्राज्ञा नाही. मी त्यांच्याबद्दल खूप वाचलेलं आहे आणि ते कोणालाही घाबरत नव्हते. त्यांची मतं इतकी त्यांनी उघड व्यक्त केली आहेत की काही त्यात संदिग्धता नाही. ते असं म्हणले होते की हिंदू राष्ट्र यदा कधी झालंच तर ती मोठी आपत्ती ठरेल. त्यांनी हिंदू धर्माबद्दल काय टीका केली आहे ती आज करायची कोणाची हिंमत नाही, पण ते कोणालाही घाबरत नव्हते आणि स्पष्ट बोलत होते. त्यांनी बरंच लिहून ठेवलेलं आहे, आपल्याला बऱ्याच जणांना ते माहिती असेल. प्रश्न असा पडतो की इतकी उघड गोष्ट आहे, हे चालवून कसं घेतलं जातं. मला मजा वाटते की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, त्याच्या बाजूला हिंदू राष्ट्र म्हणणाऱ्यांचा फोटो आहे.
विसंगती कोणाला कशी दिसून येत नाही. मी काही लोकांची उघड बोलतो. ही अगदी उघड गोष्ट आहे की हिंदू राष्ट्र हे घटनेशी सुसंगतच नाही आहे, घटना विरोधी आहे. हे नियम मोडणार आहे, इतकी साधी गोष्ट आहे. परंतु या विचाराला सुद्धा लोक साथ देतात. मला हा सोहळा आयोजित केला त्याचं खूप कौतुक वाटलं. पण वाडेकर एक बोलले, मी स्पष्ट बोलतो, कारण मला असं वाटतं की कुठेतरी आपण चर्चा केली पाहिजे समविचारी लोकांनी. वाडेकर सुद्धा एक बोलले, त्याच्यात विचार करण्यासारखा आहे. ते बोलताना बोलून गेले, त्यांच्या म्हणजे वैचारिक निष्ठेबद्दल मला कसली शंका नाही. त्यांनी आयोजन केलं, पण ते बोलताना काय बोलून गेले, मशिदीमध्ये कॉन्स्टिट्यूशन वाचा, चर्चेसमध्ये वाचा. अरे पण मग मंदिरात का नको? मंदिरात काय कॉन्स्टिट्यूशन शिकवली जातं? मंदिरात आपल्या तोंडून बोललं जातं, ते वीस कितपत खोल गेलेलं आहे याचा विचार करा. असा समाज अभिप्रेत नव्हता. आज बाबासाहेबांचे काही विचार आउट ऑफ कॉन्टेक्स्ट सांगून असं मी मध्ये कुठेतरी वाचलं की त्यांनी इस्लाम विरुद्ध टीका केलेली आहे. आणि मी ते वाचलं, टीका म्हणजे काय, त्यांनी इस्लाममध्ये समता आहे. कारण हे बाबासाहेब कुठल्या संदर्भात म्हणले होते, कारण त्यांना हिंदू राहायचं नव्हतं, म्हणून कुठला धर्म स्वीकारावा याच्याबद्दल त्यांनी विचार केला. आणि बौद्ध धर्म त्यांना सर्वश्रेष्ठ वाटला, कारण तो समतेवर आधारित आहे, सामाजिक न्यायावर आधारित आहे. तेव्हा त्यांनी लिहिलं होतं की इस्लाम का नाही. त्यांना वाटला की त्याच्यात समानता आहे, पण ती फक्त त्यांच्या समाजापुरती आहे, इतर जे नॉन इस्लामिक आहेत त्यांच्यापुरती ती नाही, असं त्यांनी मत व्यक्त केलं. हे दाखवलं जातं आणि असं दाखवलं जातं की जणू काय ते हिंदू राष्ट्राचे पुरस्कर्ते होते. हे अगदी खोटं आहे. कारण हिंदू धर्माबद्दल त्यांनी इतकं वाईट लिहिलंय, तुम्हाला तर माहित असतील त्यांच्या 22 प्रतिज्ञा वगैरे. त्यांनी सगळंच सांगितलं होतं की तुम्ही विसरा. दुर्दैवाने काय झालेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलितांना त्यांचे हक्क मिळवून देणारा नेता म्हणून ही ओळख राहिलेली आहे. आणि मला ह्याच्याबद्दल फार वाईट वाटतं. हे तर त्यांचं महान कार्य होतंच की ज्याला माणूस म्हणून सुद्धा इक्वल वागणूक मिळत नव्हती त्याला त्यांनी बरोबरीला आणलं, हे त्यांचं कर्तृत्व आहे. पण त्यांचं कर्तृत्व तेवढंच लिमिटेड नव्हतं, हे कोणाला कळत नाही. ते एक इकॉनॉमिस्ट पण होते, ते समतेच्या विचाराने भारावलेले होते. त्यांना एक आदर्श समाज निर्माण करायचा होता. ही विषमता घालवली, अस्पृश्यता घालवली, हा त्यातला एक भाग होता. ती घालवल्याने आता जे हिंदू राष्ट्र म्हणतात, मला कळत नाही काय त्यांना हिंदू राष्ट्र म्हणजे काय करायचंय. मी आता जास्त खोलात जात नाही, तुमचा फक्त विचार सुरू व्हावा या दृष्टीने मी सांगितलं की कसं असू शकतं. जर हे सेक्युलर राज्य आहे आणि जर हे बाबासाहेबांचे विचार होते आणि जर आपण बाबासाहेबांना मानतो, आपल्याला त्यांचे विचार मान्य आहेत, तर आपण हे कसं सहन करून घेऊ शकतो. त्या लोकांना कॉन्ट्राडिक्ट केलं पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे. मला असं वाटतं की नुसते बाबासाहेबांचे स्तंभ उभारून, त्यांची स्मारकं उभारून ते पुरेसं नाही. त्यांच्या विचारांचं अनुकरण करणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यांचे विचार काय होते ते बघा आणि ते विचाराशी सुसंगत कोण वागतंय ते बघा. त्यांच्या विचाराशी विरुद्ध वागणारा त्याला जास्ती गरज पडते दाखवायची की आम्ही किती मान देतो बाबासाहेबांना. हे लक्षात घ्या. तो मोठे पुतळे उभारेल, अजून गौरव करेल, कारण त्याला त्यांच्या गौरवाखाली त्यांचे विचार दाबायचे असतात. तर हे होता कामा नये. कॉन्स्टिट्यूशन बद्दल बोलताना आपला आज संविधान दिन आहे, बाबासाहेब आंबेडकर जयंती नाही आहे, पण संविधान आणि बाबासाहेब इतकं असं ते नातं आहे की एकाबद्दल बोलताना दुसऱ्याचा विचार करावाच लागतो. त्यामुळे हा माझे उल्लेख येतात ते त्याच्यामुळे आहे. संविधान जे आज आपण जे स्वरूप बघतोय संविधानाचं, हे केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे. आणि ते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन जर नसते तर बऱ्याच गोष्टी त्यात आल्या नसत्या ज्या आज आपल्याला महत्वाच्या वाटतात. तो काळ असा होता की त्याचवेळी युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स 1948 ते पण झालं होतं. त्याचाही अभ्यास बाबासाहेबांचा होता. त्यातली काही तत्व त्यांनी फंडामेंटल राईट्स म्हणून घेतलेली. जे मानवी हक्क आज बोललं जातं, ही सगळी राज्यघटनेत फंडामेंटल राईट्स म्हणून आहेत, त्या स्वरूपात किंवा वेगळ्या स्वरूपात. पण आपल्याला हे कळलं पाहिजे की हे रिपब्लिक आहे, डेमोक्रेटिक रिपब्लिक, हे टिकवायची जबाबदारी कशी. आणि दुसऱ्या घटनेचं महत्वाचं आहे की सेपरेशन ऑफ पॉवर्स, म्हणजे एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट. आपल्या एक 3 स्तंभ आहेत लोकशाहीचे समजले जातात. म्हणजे कायदे मंडळाचे, कायदे बनवतो ते पार्लमेंट, लेजिस्लेचर. दुसरं एक्झिक्युटिव्ह म्हणजे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह, जे राज्य कारभार करतात, मंत्रिमंडळ वगैरे हे. आणि तिसरं न्यायसंस्था. एक चौथंही आता त्याला जोडलं गेलंय, ते म्हणजे मीडिया, चौथा स्तंभ असं म्हणतात, पण मूळचे 3 स्तंभ आहेत. आता याच्यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे न्यायसंस्था ही संपूर्णपणे अलिप्त आहे. ती एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट त्यांच्या हातात त्याची सूत्र नाही आहेत आणि त्याच्यासाठी खूप तरतुदी आहेत. मी थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो की उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांचे न्यायमूर्ती असतात, यांची नेमणूक
कोणी ढवळाढवळ करू शकत नाही. आणि जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांच्या सहकाऱ्यांचं मत हे बंधनकारक असतं एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंटवरती, म्हणजे त्यांना त्यात हस्तक्षेप करता येत नाही. दुसरं म्हणजे न्यायाधीशाला काढायची, म्हणजे हायकोर्ट जजला काढायची आणि सुप्रीम कोर्टला जज काढायची जी प्रक्रिया आहे ती फार गुंतागुंतीची आणि अतिशय कठीण आहे. 2 हाऊसेसमध्ये टू-थर्ड बहुमत वगैरे लागतं. जास्त खुलात मी जात नाही. प्रत्यक्षात म्हणजे ते काढणं जवळजवळ अशक्य आहे. इतकं त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे की त्यांनी घाबरायचं नाही, त्यांना कोणाची भीती असायची गरज नाही. त्यांच्या ज्या सर्व्हिसच्या कंडिशन्स आहेत त्या बदलता येणार नाहीत त्यांच्या अपॉइंटमेंट नंतर वगैरे वगैरे अशा तरतुदी आहेत. त्यांच्या वर्तनाबद्दल पार्लमेंटमध्ये चर्चा करता येणार नाही एक्सेप्ट जेव्हा त्यांना काढायचं असेल, इम्पिचमेंट त्याच वेळी फक्त करता येईल, अशा तरतुदी आहेत. म्हणजे हे ज्युडिशियरी न्यायसंस्था इंडिपेंडेंट करण्यासाठी या तरतुदी आहेत, या फार महत्त्वाच्या आहेत. कारण कुठल्याही लोकशाहीला यशस्वी होण्यासाठी न्यायसंस्था मजबूत असायला लागते. याचं कारण सांगतो. लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे बऱ्याच लोकांना अगदी साधं वाटतं की मेजॉरिटीचा रूल, पण हा शब्द बरोबर नाही. लोकशाही म्हणजे मेजॉरिटीची हुकुमशाही किंवा ते म्हणतील त्याप्रमाणे झालं पाहिजे असं बिलकुल नाही. मेजॉरिटी, मी यापूर्वी सुद्धा बोललेलो आणि माझा अभ्यास करून मत झालं की हुकुमशाहीला सुद्धा मेजॉरिटी आवश्यकच असते, नाही तर हुकुमशाही चालत नाही त्याची. पूर्वीचे राजे असतील तुम्हाला माहिती आहे, प्रजेला खुश करायला त्यांना पण काही गोष्टी करायला लागायच्या. हिटलर ज्याला सर्वात मोठा हुकुमशाह मानतात, दुसरं महायुद्ध त्याच्यामुळे घडलं असं मानलं जातं, त्याला सर्वाधिक मताधिक्य मिळालं होतं जर्मनीमध्ये. म्हणजे हुकुमशाहाला पण मतांची गरज असते, लोकांच्या पाठिंब्याची गरज असते. तर लोकशाही म्हणजे मेजॉरिटीचा डिसिजन असं नाही आहे. लोकशाहीचा एक महत्त्वाचा भाग खूप व्याख्या केलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी पण एक व्याख्या केली. अब्राहम लिंकनची आपल्याला माहिती असेल की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य. अनेक व्याख्या आहेत, कुठलीच व्याख्या परिपूर्ण आहे असं नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की माझी व्याख्या अशी आहे की रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकांच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. आणि पार्टिसिपेट करायची, प्रत्येकाला मुभा आहे पार्टिसिपेट करायची. आणि त्याप्रमाणे सगळे त्या राजकारणात देशाच्या गव्हर्नन्समध्ये सगळे सहभागी होतात. हा लोकशाहीचा भाग आहे. एक महत्वाचा ऍट्रिब्यूट लोकशाहीचा असा आहे की मायनॉरिटीजचं संरक्षण, जे हुकुमशाहीमध्ये किंवा इतर कुठल्या याच्यात कदाचित तेवढं करता येणार नाही. मायनॉरिटीच्या हक्कांचं संरक्षण हा फार महत्वाचा भाग आहे. म्हणजे लोकशाहीचा अर्थ असा नाही की 10 पैकी 9 लोक मिळून ठरवू शकतात की 10व्याला चोपून काढू किंवा त्याला मारू, असा त्याचा अर्थ नाही आहे. याचं कारण घटना ही सुप्रीम आहे. घटनेने मूलभूत हक्क दिलेले आहे. पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यात मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि त्या मूलभूत हक्कात सुप्रीम कोर्टात दाद मागायचा हक्क हा पण मूलभूत हक्क दिलेला आहे. आर्टिकल 32 तुम्हाला माहिती असेल, जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्याला हा मूलभूत हक्क केलेला आहे, नुसता इतर हक्कांबरोबर दिलेला नाही. तर त्यामुळे काय होतं की या हक्कांचं जतन करण्याची जो हक्क आहे त्याच्यासाठी जी रेमेडी आहे तो सुद्धा मूलभूत हक्क केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की मला जर कोणी सांगितलं की घटनेचा एक महत्वाचा आर्टिकल सांगा तर मी आर्टिकल 32 सांगेन, म्हणजे जे सुप्रीम कोर्टात दाद मागायचा हक्क आहे. कारण त्यांचं म्हणणं हे जर नसतं तर बाकी हक्कांना महत्वच नाही. हक्क तुम्ही खूप दिले, लिबर्टी ऑफ थॉट, फ्रीडम, इक्वालिटी, पण त्या हक्कांचा तुम्ही करणार काय शेवटी? म्हणजे दाद मागायचा जो हक्क आहे तो पण मूलभूत हक्क केलेला आहे. इतक्या दूरदृष्टीने ही घटना अशी बनवलेली आहे. आता ह्याच्यात काय झालं, आपल्या फंडामेंटल राईट्समध्ये एक असा भाग आहे घटनेत आपल्या की राज्य ते जे राईट्स काढून घेण्यासाठी कुठलाही कायदा करू शकत नाही. आणि जर केला तर तो जो फंडामेंटल राईट्सच्या इनकन्सिस्टंट असेल, त्याच्या विरुद्ध असेल, तो कायदा व्हाईड म्हणजे इनऑपरेटिव्ह, अवैध ठरेल. त्या कायद्याला मान्यता मिळणार नाही, तो कायदा असून नसल्यासारखा आहे. हे जे केलंय आणि पार्लमेंटला अर्थातच घटना अमेंड करायचा पॉवर दिलेली आहे, आर्टिकल 368 आहे. आता जेव्हा घटना नवीन आली तेव्हा बरेच प्रश्न निर्माण झाले. कारण असा प्रश्न आला की घटना अमेंड करून कॉन्स्टिट्यूशन नाही, फंडामेंटल राईट्स काढून टाकले तर म्हणजे तुम्हाला आता फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, पण समजा तोच भाग पार्लमेंटने अमेंड केला, मग गेले ना ते, म्हणजे आपोआपच गेले. तर तसा कोर्टापुढे वाद आला. तेव्हा कोर्टाने सांगितलं की लॉ करता येणार नाही त्याच्या विरुद्ध, पण सरकारचा असा आर्ग्युमेंट होता की आम्ही घटना अमेंड करतो, आम्ही काही कायदा आणत नाही फंडामेंटल राईट्स काढून घ्यायला. पण ते पण मान्य नाही झालं. त्या जास्त खोलात जात नाही, 2-3 जजमेंट्स आहेत.
सगळे असे वेगवेगळे व्ह्यूज घेतले सुप्रीम कोर्टाने, पण शेवटी त्यांनी काय सांगितलं, घटनेचा एक ढाचा आहे, तो ढाचा बेसिक स्ट्रक्चर ते कधी बदलता येणार नाही. तुम्हाला जरी घटना बदलायचा अधिकार असला तरी हे तुम्हाला बदलता येणार नाही. आणि ते बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन, केशवानंद भारती केस आपल्यापैकी काही लोकांना माहीत असेल, त्याच्यात हा एक सिद्धांत मांडण्यात आला आणि तो फार महत्वाचा आहे. आणि त्यात त्यांनी हे डिफाईन नाही केलं की काय आहे घटनेचं स्ट्रक्चर बेसिक, पण साधारणपणे जजमेंट्सवरून आणि घटनेतल्या इतर तरतुदींवरून कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये झालेली डिबेट्स होती, त्याच्यावर असं दिसतं की तत्व बेसिक स्ट्रक्चर आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं काय की सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन सर्वोच्च आहे, पार्लमेंट, न्यायपालिका किंवा एक्झिक्युटिव्ह हा सर्वोच्च राहणार नाही, घटना ही सर्वश्रेष्ठ असणार. दुसरं म्हणजे रिपब्लिकन अँड डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट, हे दुसरं. तिसरं सेक्युलर कॅरेक्टर, म्हणजे तुम्हाला धर्म असणार नाही, हे सगळं बेसिक स्ट्रक्चर आहे. आता परत मी रिपीट करत नाही, आता हे बेसिक स्ट्रक्चरमध्ये असताना कसं काय हिंदू राष्ट्र बनू शकतं ते आता तुम्ही विचार करायचा आहे. सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी हा एक गाभ आहे की ते पूर्वी काय असायचं. आता मी मध्ये बघितलं एक नॅशनल ज्युडिशियल अकॅडमीमध्ये मी गेलो होतो, बांगलादेशचे जजेस आले होते, त्यांचं आपलं कॉन्ट्रॅक्ट शिकायला ते आले होते इकडे भारतात नॅशनल, तर ती कॉन्फरन्स होती. त्यांनी मला सांगितलं तिकडे आर्मीचा पर्सेंटेज आहे पार्लमेंटमध्ये, त्यांच्या आर्मीच्या काही सीट्स रिझर्व आहे आणि आर्मीचं तिकडे जजेसना सांगतात की या माणसाने असं केलेलं आहे, याला शिक्षा झाली पाहिजे. जजेसना स्वातंत्र्य नाही आहे तिकडे, तर तिथे सेपरेशन नाही आहे म्हणजे पॉवर्स. पूर्वी सुद्धा इव्हन ब्रिटिश रूलमध्ये ICS ऑफिसर्स असायचे, हेच जजेस म्हणूनही काम करायचे त्यापैकी काही जे सिव्हिल. आता तसं नाही आहे. आर्टिकल 50 आहे त्याच्यात स्टेटनी सेपरेशन केलेलं आहे आणि आता केलेलं आहे ते. आणि फेडरल कॅरेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे एक युनियन ऑफ स्टेट्स, म्हणजे राज्याला वेगळे हक्क आहेत. आपल्याला सांगतो की काही बेसिक गोष्टी आहेत, माहीत असायला सगळ्यांनाच पाहिजेत त्या, पण गरज वाटत नाही. म्हणून राज्यालाही कायदे करायचा अधिकार आहे आणि पार्लमेंट जे आपण म्हणतो राज्याची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, जसं महाराष्ट्रात आहे समजा, इतर राज्यात असतं, प्रत्येक राज्याला आहे. काही राज्यात एकच आहे फक्त असेंब्ली. आणि पार्लमेंट आहे, पार्लमेंटचं तुम्हाला माहिती आहे लोकसभा आणि राज्यसभा. आता परस्पर विरोधी कायदे होऊ नयेत म्हणून त्यांनी 3 लिस्ट बनवलेल्या आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये. एक अशी आहे की हे विषय आहेत याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट कायदे करू शकतं. दुसरी लिस्ट आहे त्यात राज्य सरकार कायदा करू शकतं म्हणजे स्टेट लेजिस्लेचर. आणि तिसरी कॉन्करंट लिस्ट आहे म्हणजे त्याच्यात दोन्हीना अधिकार आहे. असं सगळं डिव्हिजन केलेलं आहे. आणि म्हणजे राज्यांकडे जी स्वायत्तता आहे ती काढून घ्यायचा अधिकार केंद्राला नाही. फेडरल कॅरेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज ऑल्सो अ पार्ट ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. थोडक्यात आपण बघूया की आर्टिकल 15 मध्ये लिहिलेलं आहे की डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही ऑन द ग्राउंड ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स ऑर प्लेस ऑफ बर्थ ऑल्सो. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट्स आर्टिकल 16. आणि तुम्हाला माहिती आहे पब्लिक सर्व्हिस कमिशन्सचा घटनेतच उल्लेख केलेला आहे. सार्वभौम असतात, त्याच्यावरती एक्झिक्युटिव्हचा कंट्रोल नसतो. आणि पब्लिक सर्व्हिस कमिशन ते ठरवतात. नोकऱ्या देणं सरकारच्या हातात नाही आहे. गव्हर्नमेंटमध्ये ज्या मोठ्या पोस्ट आहेत समजा काही, त्या पब्लिक सर्व्हिस कमिशन इज अन इंडिपेंडेंट बॉडी अशी पण तरतूद आहे. अनटचेबिलिटी काढून टाकली आर्टिकल 17 हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि आता ते अनटचेबिलिटी गुन्हा आहे म्हणजे त्याची प्रॅक्टिस करणं. दुर्दैवाने असे गुन्हे आजही होतात, केसेसही चालू असतात. समाजाची मानसिकता थोड्याफार प्रमाणात बदलली पण पूर्ण बदललेली नाही आहे. त्यामुळे ते कायदे आजही आवश्यकच आहेत. दुसरं इक्वालिटीचा जो क्लॉज आहे, मी काही गोष्टी बोलीन कारण लोकांना कळल्या पाहिजे, त्यांना प्रतिवाद करता आला पाहिजे. रिझर्वेशनच्या विरुद्ध बोललं जातं की म्हणतात इक्वल संधी आहे, मग रिझर्वेशन कसं, तुम्ही कमी क्वालिटीच्या माणसाला कसं काय देता संधी. त्याचं उत्तर सोपं आहे की जी इक्वालिटी आहे आणि इक्वल प्रोटेक्शन आहे ही संधीची समानता आहे. हे बऱ्याच लोकांना कळत नाही. 2 विषम लोकांमध्ये ती समानता नाही आहे, समान लोकांमध्ये समानता आहे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मला सांगा आपण एखाद्या माणसाचा पाय तोडला आणि त्याला सांगितलं चल या 2 पायाच्या माणसाबरोबर तुला रेसमध्ये धावायचंय, 1 किलोमीटर पळून दाखवा, तो पहिला येतो की तू ते बघायचंय, ते हे योग्य ठरेल, यायला न्याय म्हणाल का तुम्ही. आणि मग त्याला जर 500 मीटर पुढे ठेवलं 1 पाय म्हणाला तर तो न्याय होईल. म्हणून ज्या घटकांवरती सामाजिक दृष्ट्या त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, सत्कार शब्द त्यांची वाढ त्याच्यामुळे खुंटली. बेसिक कोणामध्ये कमी नाही आहे,
सगळ्यांचा DNA क्षमता तेवढीच आहे, बौद्धिक क्षमता. विकासाला वाव न मिळाल्याने क्षमता कमी राहते. त्यांची कमी राहिलेली आहे तुमच्या समाज व्यवस्थेमुळे. त्यांना जर तुम्ही जास्त संधी दिली तर त्यात काय गैर आहे की जेव्हा ती विषमता जाईल तेव्हा त्या संधीची गरज राहणार नाही. त्यामुळे आपोआपच त्याचा फेरविचार करता येईल. परंतु बऱ्याच वेळेला हे आर्ग्युमेंट केलं जातं की कशाला रिझर्वेशन कशाला पाहिजे. त्याचं उत्तर हे की तुम्ही त्यांना जायबंदी केलेलं आहे म्हणून त्यांना समान संधी देण्यासाठी आम्ही त्यांना समानच देतोय, त्यांना काही जास्त देत नाहीये. पण समान म्हणजे समानता, संधीची समानता असते हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशी गणिती समानता नसते की बाबा ह्याला पण तेवढंच आणि त्याला, कारण ते दोघांची परिस्थितीच पूर्णपणे वेगळी आहे. सर्व समाजाचा सर्वांगीण विकास हे ध्येय आहे. आपल्याला जो समाज अभिप्रेत आहे तो असा समाज आहे. घटनेबद्दल जास्त अभ्यास केला पाहिजे. इथे सगळं बोलणं शक्य नाही. आता एवढं म्हणेन की कॉन्स्टिट्यूशन चांगली आहे सगळ्यांनी सांगितलं, पण प्रत्यक्षात बाबासाहेब आंबेडकरांचं काय मत होतं की ती यशस्वी होईल की नाही लोकशाही. स्पष्ट सांगतो मी, ते शासक होते त्यांनी तसं लिहिलेलं आहे, त्यांना खात्री नव्हती. त्यांनी जे शेवटी स्पीच केलं त्यात त्यांनी म्हटलं, आधी आपले महाराज म्हणले ते की लोकशाही आम्ही घटना किती चांगली दिली त्यांना राबवणारे चांगले नसतील तर ती घटना फेल्युअरच जाईल. आणि जर राबवणारे चांगले असतील तर वाईट घटना असून सुद्धा ते योग्य अर्थ त्याचा लावतील आणि सगळं सुरळीत होईल. आज आपण आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला की आपण किती पुढे खरोखर गेलेलो आहोत का. आपण घटनेप्रमाणे वागतो का, ते विचार आपण अंगीकारले आहेत का की त्याच्या विरुद्ध बोलतो. आणि आपल्याला काही वाटणंच झालंय जे विरुद्ध बोलणार आहे ते सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करतात. ते जे लोक जे विष पसरवत आहेत रिलिजन मध्ये त्यांनी आधी हे बघावं की आपल्यातली विषमता कशी दूर करता येईल समाजामधली, ती खऱ्या अर्थाने झाली आहे का. आणि का हे विष पसरवायचं, जे आपला दुर्बळ देश का करायचा. जो एक देश आहे याच्यात जे वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, वेगवेगळ्या जातींचे लोक आहेत, आता ते सगळं गेलं. सगळ्यांचे नागरिक म्हणून हक्क सेम आहेत. मला एक सांगा, तुम्ही एखाद्या समाजाच्या एखाद्या घटकाला नाखुश ठेवून त्यांच्यावरती अन्याय करून त्यांना दुय्यम वागणूक देऊन तुम्ही कधी श्रेष्ठ ठरू शकाल का. असं कधी होईल का. त्याच्याबद्दल पण आंबेडकर त्यांनी इतके डीप विचार केले ते म्हणजे असं कधी होणार नाही. कारण जे आहेत असं तुम्ही ज्यांच्यावरती अन्याय कराल त्यांना सप्रेस करा ते विद्रोह करतील आणि त्या विद्रोहामुळे लोकशाही राज्य संघटना धोक्यात येईल. तुमची डेमोक्रेटिक पद्धतीने तुमचा बिमोड तुम्ही त्यांचा करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय ब्लडशेड होऊ शकेल. कधीतरी रिव्होल्युशन होईल जी आपल्याला टाळायची आहे. आपल्याला बदल घटनात्मक मार्गाने घडवायचे हे आपलं उद्दिष्ट आहे. पण हे जर अन्याय तुम्ही करत राहिला, ही जर विषमता मिटवली नाही तर काय आपण ह्याचा विचार करायचा. आज 75 वर्ष पूर्ण झाली, आपण हे विष वाढवलं तर राहिलं याची जाणीव घ्या. याचा एक आढावा प्रत्येकाने घ्या. आणि कोण पुतळे बाबासाहेबांचे उतरताय आणि किती मोठी स्मारकं करताय याच्यावर जाऊ नका. त्यांचे विचार काय आहेत, त्या विचाराचं कोण अनुकरण करताय हे जास्ती महत्वाचं आहे. आज बाबासाहेब असते तर हिंदू राष्ट्राची त्यांनी अशा कटू शब्दात निर्भत्सना केली असती की जे आपण विचारही करू शकत. त्याच्याबद्दल माझ्या मनात तिळ मात्र शंका नाही. तुम्ही त्यांचा वाचला तरी तुम्हाला ते करू शकता. उघडपणे बोलायची हिंमत होते हेच मला आश्चर्य वाटतं. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीपुढे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणले की सर्वात मोठे डेमोक्रेसी लोकशाही टिकवण्यासाठी 3 मोठ्या गोष्टी आहेत. ते म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मेथड्स अडॉप्ट करा हा संघर्ष करताना. दुसरं असं की तुमचं स्वातंत्र्य कोणाच्या तरी चरणी अर्पण करू नका. किती मोठा माणूस असेल पण त्याच्या चरणी तुमचं स्वातंत्र्य अर्पण करू नका. आणि पॉलिटिकल डेमोक्रेसीला सोशल डेमोक्रेसी करा. त्यांचं म्हणणं असं एक माणूस एक वोट याला महत्व तेव्हाच आहे जेव्हा त्यांची सोशल स्टेटस दोघांचा सेम असेल. नाही तर तो तुमची मतं विकत घेतो. सोशल स्टेटस इक्वालिटी आली तरच ती यशस्वी ठरेल असं त्यांचं मत होतं. मी थोडं त्यांचं इंग्लिशमध्ये मला वाचावं असं वाटतं. म्हणजे पण त्यांचं म्हणणं आहे 26 जानेवारी 50 रोजी आपण एक विसंगतीच्या विरोधाभासाच्या आयुष्यात पदार्पण करत आहोत. म्हणजे राजकारणात आपल्याला इक्वॅलिटी असेल आणि सोशल आणि आर्थिक बाबतीत आपल्याला इनइक्वॅलिटीज असते. आपण पॉलिटिक्समध्ये वन वोट हे रिकॉग्नाइज करू आणि सोशल आणि इकॉनॉमिक लाईफ आपल्याला इतकी स्ट्रक्चर आपलं असं आहे की इक्वालिटी त्याच्यात आपण डिनाय करणार आहोत. एक माणसाची एकच किंमत नसणार आहे. आणि आपण जर असं करत राहिलो तर आपली पॉलिटिकल डेमोक्रेसी ही धोक्यात येईल. हे लवकरात लवकर दूर केलं पाहिजे.
अदरवाईज हे जे इनइक्वालिटीमधून जे सफर होतात, जे त्याचे विक्टिम ठरतात, ते तुमच्या डेमोक्रेसीचा उद्ध्वस्त करून टाकतील स्ट्रक्चर. या त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे. तर दुसरंही ते म्हणत होते, त्यांचं तर एवढं म्हणणं होतं की भारतीय समाजात इक्वालिटी नाहीच आहे. इट इज नॉट लाईक एनी सॉर्ट ऑफ हिपोक्रेसी. आंबेडकर कधीच असं ढोंगीपणाने बोलत नव्हते. जे काय खरं आहे वाटत होतं स्पष्ट ते बोलत होते आणि ते करताना ते कोणालाही घाबरत नव्हते. त्यांनी तर एवढंही म्हटलेलं आहे की असा एवढे भाग ते ग्रेडेड इनइक्वालिटी विषमतेने भरलेल्या समाजाला एक राष्ट्र म्हणणं कठीण आहे. आपल्याला एक राष्ट्र बनवायचं आहे आणि ते बनवण्यासाठी ती कॉन्स्टिट्यूशन आहे, हे लक्षात घ्या. तर आपल्याला ते बनवण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन आहे. जुन्या ग्लोरीज आपले विषय, मला जास्त विषयांतर करायचा नाही, पण एक असा ट्रेंड आहे की आपली पूर्वीची संस्कृती किती महान होती. मला सांगा, ती इतकी विषमतेने भरलेली संस्कृती होती, माणसाला बेसिक हक्क नव्हते, समतेचा विचारही तुमच्या मनात नव्हता. ती संस्कृती किती श्रेष्ठ असू शकते याचा तुम्ही विचार करायचा. आज काही बोलून चालत नाही. पूर्वीच्या भारताला ग्लोरीफाय करायचा आणि तो भारत पुन्हा आणायचा आणि असं म्हणायचं की जे मायनॉरिटीज किंवा इतर लोक जे तुम्हाला शिक्षण देतात त्यांच्यामुळे तुमची परिस्थिती वाईट झाली हे म्हणणं म्हणजे अत्यंत खुलचटपणाचं आहे किंवा लबाडीचं आहे. जे मुद्दाम लबाडी करतात असे लोक आहेत आणि त्याला फसणार आहे त्याला मी खुलचट म्हणेन. हे तुम्हाला कळलं पाहिजे लोकांना. आपण शेवटी ते असं म्हणलंय की एक राष्ट्र आहे करण्यामध्ये वी आर बिलिव्हिंग दॅट वी आर अ नेशन, वी आर चेरिशिंग अ ग्रेट इल्युजन. म्हणजे एक आपण हा आभास निर्माण केलेला आहे. How can people divided into several thousands of castes be a nation? The sooner we realize that we are not a nation as yet in the social and psychological sense of the word, the better for us. त्यांचं म्हणणं म्हणजे आपल्याला जेव्हा कळेल की आपण एक राष्ट्र नाही आहोत खऱ्या अर्थाने, तेव्हा जितक्या लवकर आपल्याला कळेल तेव्हा आपण त्याच्यात काहीतरी करू शकतो. आपल्याला बनायचं एक राष्ट्र आणि हे कठीण आहे. कास्ट बद्दल तर त्यांचं फारच वाईट मत होतं, अँटी नॅशनल्स आहे. हे सगळं गेलं पाहिजे. प्रमोट फ्रॅटर्निटी, रिमूव्ह सोशल इनइक्वालिटीज ऑफ ऑल सॉर्ट्स. तर मला असं वाटतं मित्रांनो, मी खूप जास्ती वेळ घेतो पण हे आपण जाणून घेऊया, त्यांचे विचार जाणून घेऊया, कॉन्स्टिट्यूशनची तत्व जाणून घेऊया, विचार करूया की एवढ्या वर्षात आपण खरोखर प्रगती केली आहे की नाही त्या दृष्टीने. नसेल केली तर आत्ता सावध व्हायचं आणि आता याच्यापुढे योग्य मार्ग आपण चोखाळावा असं मला वाटतं. माझे विचार तुम्हाला फक्त विचार करायला उद्युक्त करणार आहेत. मी काय बाकी म्हणत नाही, प्रत्येक जण स्वतंत्रपणे विचार करू शकतो. पण माझे विचार मी मांडले. बरंच बोलण्यासारखं असतं कॉन्स्टिट्यूशनवरती, पण मला वाटतं हे जे महत्त्वाचं मला वाटलं ते मी बोललो. हा उपक्रम म्हणजे केल्याबद्दल या म्हणजे सांस्कृतिक महोत्सव समितीचं खरोखर मला कौतुक करावं असं वाटतं. मला तर असं वाटतं की त्यांनी असे सतत प्रोग्राम करावे, वेगवेगळ्या लोकांना सांगावं, घटना काय आहे लोकांना खरंच कळलं पाहिजे. आपण जेव्हा शिकतो तेव्हा एकदा तिसरी चौथी नसतो, सुरुवातीला सिविक्समध्ये शिकवतो त्यावेळी कळत नसतं. नंतर पण आपण केवळ स्वातंत्र्य वगैरे आणि मग त्याचा कसाही अर्थ लोक लावतात, उलटा प्रचार करतात की स्वातंत्र्य मग त्याला काय. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मायनॉरिटीला त्यांचं अस्तित्व, त्यांचं कल्चर हे जपायची पूर्ण मुभा आहे. आपण असं म्हणून चालणार नाही की ती मुभा नाही आहे. आपल्याला एकता अशी नको की त्यांनी आमच्यासारखं झालं म्हणजे सगळा नेशन एक झाला असं नाही आहे. ती विविधता मेंटेन करून आपल्याला एकता पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हे असे कार्यक्रम करावे. मला बोलवल्याबद्दल खरोखर मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना या कार्यक्रमाने आजच्या बरेच लोक विचार करायला लागतील काही मूलभूत गोष्टींचा अशी आशा करून माझं भाषण.